मला मान्य आहे तुमच्यातल्या काही लोकांचा एम हा जैसे आले जन्मासी तैसे जावे वैकुंठासी, जैसे आले जन्मासी तैसे जावे वैकुंठासी. मग जन्माला आलो, लहान होतो, लहानाचा मोठं झालो, लग्न केलं, मुलं बाळ झाले, पारंपरिक शेती होती, पारंपरिक शेती केली, माझे वडील कंपनीत होते, फॅक्टरीत होते, मजुरी करे, मी मजुरी केली, कसतरी घर चालवलं, देवावर विश्वास ठेवला, नशिबानं जगलो, परंपरेनं वागलो आणि मरत मरत जगलो आणि मरून गेलो. असे आपल्या देशातले 80-70% लोक करतात, बरोबर आहे. पण आपल्या देशातले काही 20%, 10%, 25% लोक असे आहे की त्याचं जीवन जगण्याचं एक प्लॅनिंग असते, त्याचं देश विदेश फिरण्याचं एक प्लॅनिंग असते, त्याचं पैसे कमवण्याचं प्लॅनिंग असते, त्याचं कोणासंग कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, कसं चालायचं याचं प्लॅनिंग असते. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असते, त्यांच्यामध्ये जीवन जगण्याची कला असते, त्याच्यामध्ये एक ऊर्जा असते, एक एन्थुझियाझम असते, एक एक्साइटमेंट असते, एक पॉवर असते अंदर, आणि ते जीवन जगते तगडं आणि स्वतःच्या टर्म अँड कंडिशननं जीवन जगते, स्वतःच्या विचारधारेने जीवन जगते, स्वतःच्या कन्सेप्टनं जीवन जगते. ते दुसऱ्याचे गुलाम राहत नाही, दुसऱ्याचे मजूर राहत नाही, दुसऱ्याच्या इशाऱ्यानं चालत नाही, वागत नाही, बोलत नाही. त्याचं जीवन हे सामर्थ्यशाली जीवन असते. अशा सामर्थ्यशाली जीवनाचा तुम्हाला हिस्सा बनायचा असन तर काहीच तुम्हाला करायचं नाही, एक काम करायचं आहे, स्वतःला ट्रेन करायचं आहे. काय करायचं आहे? स्वतःला काय करायचं आहे? ट्रेन. या जीवनामध्ये अशक्य नावाची वस्तू नाही आहे. इन दिस एंटायर युनिवर्स देअर इज नो इम्पॉसिबल थिंग. सर्व जो गेम आहे जिंदगीचा हा फक्त आपल्या विचारधारेवर आहे, आपल्या कन्सेप्टवर आहे, आपल्या सोचवर आहे, आपल्या अंडरस्टँडिंग पॉवरवर आहे आणि आपल्या आत्मविश्वासावर आहे. समजलं? इथपर्यंत कळलं का? तुम्हाला दुसऱ्या चेंज नाही करायचं आहे. आपली एक सर्वात मोठी समस्या आहे, आपल्याला कोणती समस्या आली तर आपण स्वतःला चेंज नाही करत, आपण चेंज कोणाला करतो? सरकार असं आहे, माझे वडील असे होते, माझी आई अशी होती, माझा सासरा असा आहे, सासू अशी आहे, बायको अशी आहे, मुलं अशी आहे, हा नाही ऐकत, तो नाही ऐकत, दुसऱ्याला चेंज करत बसतो, बरोबर आहे. दुसऱ्याला चेंज केल्यानं आपली लाईफ चेंज होत नाही. आपल्याला फक्त एकाच माणसावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे 100%. ते कोणावर? स्वतःवर. कारण सर्व अपयशाची जड हे आपण स्वतः आहोत आणि सर्व कामयाबीची जड आपण स्वतः आहोत. झगडा होते, झगड्याची जड समोरचा माणूस नाही आहे. समोरच्या माणसाला हँडल करण्यात, समोरच्या माणसाला स्किलफुली मॅनेज करण्यात आपण कुठेतरी कमी ठरतो म्हणून प्रॉब्लेम झाला. कोणाला कसं खेळवत ठेवायचं, कोणाला कसं हँडल करायचं, कोणाला कोणत्या वेळेस शांत ठेवायचं, कोणाला कोणत्या वेळेस किती रॅशोनं खतरनाक वाक्य बोलायचं, किती रॅशो न तो आपलं वाक्य पचवू शकते आणि किती जास्त रॅशो वाढला तर रिॲक्शन होते, मग झगडा करण्याची पाळी येते. मग तो रॅशो कसा कमी ठेवायचा, मेंटेन ठेवायचा, बॅलन्स ठेवायचा, हे सर्व टॅलेंट, हे सर्व टॅक्टिक्स आपल्या अंदर आहे. फक्त समस्या एक आहे की आपण सर्वांनी स्वतःला ओळखलेलं नाही आहे. आजचा जो मी क्लास घेत आहो, जर तुम्हाला काहीतरी बनायचं आहे, कोणाला बिझनेसमॅन बनायचं आहे, सक्सेसफुल व्यक्ती बनायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला स्वतःला ओळखा लागल. रेकॉग्नाइज युअर सेल्फ. कोणाला ओळखा लागल? स्वतःला. रेकॉग्नाइज युअर सेल्फ. आता तुम्ही स्वतःला कसे ओळखाल? स्वतःला कसे ओळखाल? तुम्ही स्वतःला ओळखलाय का? तुम्ही कसे आहात? इफ आय आस्क यू सच क्वेश्चन, हाऊ विल यू गिव्ह आन्सर? तुम्ही कसे आहात? तुमचं उत्तर काय राहील? सांगा बरं, तुम्ही कसे आहात? गिव्ह मी आन्सर. काही उत्तर दे किंवा जे वाटते ते दे. तुम्ही कसे आहात? हाऊ आर यू? सांग. नयन सुटे, तुम्ही कसे आहात? तू कसा आहे? चांगला आहे. हे तर बाहेरून दिसते, अंदरून तुझ्या मनात असंख्य हालचाली सुरू आहे,
चलबिचल सुरू आहे, असंख्य विचार सुरू आहे. तुम्ही कसे आहात? बाहेरून दिसणारा माणूस ओरिजिनल माणूस नाही आहे. कारण माणसाले दोन मन आहे, एक आंतरमन आहे आणि एक बाह्य मन आहे. आणि मन म्हणजे होते इच्छा. हर एकाची इच्छा कुठं ना कुठं लटकून आहे. हर एकाची इच्छा कुठं ना कुठं पूर्ण होत नाही आहे. हर एकाच्या मनात चलबिचल सुरू आहे. हर एकाच्या मनात लोभ सुरू आहे. मला हे भेटलं तर मी खुश होईन, मला ते भेटलं तर मी खुश होईन, असं झालं तर मी खुश होईन, असं झालं तर मी खुश होईन. काही ना काहीतरी सुरू आहे. सुरू आहे का? एम आय राईट ऑर रॉंग? प्रत्येकाच्या मनात काहीतरी सुरू आहे. सुरू आहे. असा कोण आहे इथे ज्याच्या मनात काहीच सुरू नाही आहे? असा कोण आहे? तर मित्रांनो पहा, जर तुम्हाला आता आपला जो ऑब्जेक्ट आहे आजचा, खूप लोकांनी मला रिक्वेस्ट केली आणि 30 लोकांनी नावं दिले. सो मेनी ऑफ स्टुडंट रिक्वेस्टेड मी अँड 30 स्टुडंट एनरोल देअर नेम इन माय रजिस्टर. का सर वी वुड लाईक टू लर्न टू हाऊ टू डू बिझनेस. बिझनेसमॅन कसं बनायचं? पहा मित्रांनो, बिझनेसमॅन काही आभाळातून टपकला नाही आहे, स्वर्गातून आला नाही आहे. आपल्यातलाच कोणतरी काय बनते? बिझनेसमॅन बनते. आपल्यातलाच कोणतरी महापुरुष बनते. आपल्यातलाच कोणतरी लीडर बनते. आपल्यातलाच कोणतरी मॅनेजर बनते. आपल्यातलाच कोणतरी इंजिनियर बनते, डॉक्टर बनते, वकील बनते. आपल्यातलाच कोणीतरी बिझनेसमॅन बनते. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यातलाच कोणतरी कोणी नाही कोणी काही ना काही बनणार आहे. हे गोष्ट फॅक्ट आहे. पण बनते कसा? त्याची एक प्रक्रिया असते. देअर इज वन प्रोसिजर. काय असते? प्रक्रिया असते, प्रोसिजर असते. कसं आहे माहित आहे का? एक इंग्रजीमध्ये मन आहे, बरोबर आहे? जे तुम्ही सोचता ते तुम्ही बोलता. जे तुम्ही बोलता ते तुमची व्यक्तिमत्व बनते आणि जे तुम्ही व्यक्तिमत्व बनते ते तुम्ही बनता. पहिला मुद्दा आहे सोचणं. तुमच्यातल्या 30 लोकांनी रिपीटेडली मला नाव दिलं की सर आय वुड लाईक टू बिकम अ बिझनेसमॅन. म्हणजे त्यानं कमीत कमी हे विचारात घेतलं का बिझनेस करणं आवश्यक आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? आता बिझनेस करणं जर आवश्यक आहे, बरं तुम्हाला एक पॉइंट क्लिअर झाला का आता? का सर्व कोणावर डिपेंड करते? एक लक्षात घ्या, एक गोष्ट पाठ करा. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाचे शिल्पकार फक्त एकच व्यक्ती आहे. दुसरा नाही, तिसरा नाही, चौथा नाही, पाचवा नाही. एक कोण आहे? तुम्ही स्वतः. माझ्या जीवनाचा शिल्पकार मी स्वतः आहो. मी याच्यापेक्षा तरक्की करू शकतो, पण मला एका माणसानं रोखला आहे. कोण? स्वतःनच रोखलेला आहे. कुठंतरी काही गोष्टी माझ्या मनात काम करताय. भीती काम करत असेल, कुठंतरी समाजाचं संस्कृती काम करत असेल, कुठंतरी माझ्यामध्ये ते विचारधारा नसेल, कुठंतरी मी स्वतःला कमजोर ठरवत असेल, काही ना काही असं काहीतरी प्रॉब्लेमॅटिक विषय माझ्या अंदर सुरू आहे ज्याच्यामुळे मी स्वतःला रोखलेला आहे. मी स्वतःला पुढे नेत नाही. कुठंतरी माझ्यामध्ये असा विचारधारा माझी कमजोर आहे. कुठंतरी मला भीती माझी काम करत आहे. कुठंतरी मी संस्कृतीमध्ये लटकलेला आहो. कुठंतरी मी नशिबामध्ये लटकलेला आहो. कुठंतरी मी जुन्या रूढी परंपरेमध्ये लटकलेला आहो. कुठंतरी मी कोणत्या ना कोणत्या भीतीत, कोणत्या ना कोणत्या इश्यूमध्ये लटकलेला आहो, जेणेकरून मी स्वतःला पुढे नेत नाही आहो. बरोबर आहे? कुठतरी मी नातेसंबंधात लटकलेला आहो. मी स्वतःला नात्यामध्ये अडकवलेला आहे. मी स्वतःला कुटुंबामध्ये अडकवलेला आहे. मी स्वतःला नशिबामध्ये अडकवलेला आहे. मी स्वतःला देवधर्मामध्ये अडकवलेला आहे. मी स्वतःला संस्कृतीवर अडकवलेला आहे. मी स्वतःला लोक काय म्हणतील, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, समाज काय म्हणतील, याच्यामध्ये अडकवलेला आहे. म्हणून मी कुठतरी मागं आहो. समजलं का? आता मला ह्या सर्व गोष्टीवर मात करायची आहे आणि मला पुढे जायचं आहे. आता पहिला मुद्दा हा आहे का आपण लटकतो कसे. आता लटकलो आपण. पहा, आपल्यातले मॅक्झिमम लोक इथं सर्वसाधारण गरीब कुटुंबातले आहेत, बरोबर आहे? आणि मी एक वाक्य म्हटलं आहे का तुम्ही करू शकता. यू कॅन डू इट. तुम्हाला फक्त एका व्यक्तीनं अडवलेलं आहे. कोणी? स्वतःने. तुम्हाला स्वतःला कोण अडकवलेलं आहे हे चेक करावं लागेल. मग आपल्याला अडवणारा व्यक्ती कोण आहे? आपलं मन. मग आपलं मन काम कसं करतं याचा विचार करावा लागेल. मनावर स्टडी करावं लागेल ना, का मनाचा इश्यू का झाला बा आपल्याला, आपल्या मनानं कुठं लटकवलाय, आपल्याला कुठं प्रॉब्लेम मध्ये आणलाय, याच्यावर अभ्यास करावा लागेल.
तर आपल्याला पहिले समजून घ्यायचा या पुढे टॉपिक मध्ये, ज्याला भविष्यात काय बनायचं आहे. डायरेक्ट मी म्हणलं बिझनेसमॅन बन, तसा बिझनेसमॅन मी बनणार नाहीये. पहिले तुम्हाला तुमच्या अंदरच्या जुन्या मान्यता डिलीट मारावं लागेल आणि नवीन मान्यता तुमच्या अंदर ऍड करावं लागेल. जुन्या मान्यता अशा आपल्यामध्ये फसलेल्या आहे ज्याच्यामुळे आपण वारंवार गरीब राहत आहोत. जुन्या मान्यता कोणत्या आहे? असंख्य आहे. 365 दिवसापैकी 100 दिवस आपले जाते धार्मिक विधीमध्ये, सेलिब्रेशन मध्ये, लग्नामध्ये, वाढदिवसामध्ये, तिरवीमध्ये, लक्ष्मी व्रत मध्ये, गणपती उत्सवामध्ये, दुर्गा उत्सवामध्ये, शारदा उत्सवामध्ये, या राजकीय पार्टी झेंडे पकड, त्या राजकीय पार्टी झेंडे पकड, याले भेट त्याले भेट, त्याच्यासोबत टाइमपास कर, त्याच्यासोबत टाइमपास कर. या सर्व गोष्टीमध्ये आपले वर्षाचे 150-100 दिवस वाया जाते. ह्या जुन्या मान्यता आहे. लग्नाले 2000 लोक बोलव, मोठा कार्यक्रम कर, आजन सरायला स्वयंपाक कर, गिरडले स्वयंपाक कर, गिड्डोबाचा स्वयंपाक कर, पुरणपोळीचा स्वयंपाक कर, हा इश्यू कर, तो इश्यू कर. अशा कितीतरी चुकीच्या मान्यता आहे, ज्या मान्यतेमध्ये अंदर फसलो आपण. कारण आपलं मन ते गोष्ट मानते का हे गोष्ट करणं आवश्यक आहे. त्या मान्यतेतून बाहेर निघण्यासाठी आपल्या मनाला चेंज करावं लागेल. आपलं मन हे सर्वात मेन आहे. सर्वात मेन काय आहे? मन. भीती कुठे तयार होते? भीती बॉडीत तयार नाही होत, भीती मेंदूत तयार नाही होत. पहिले भीती तयार होते मनामध्ये, आणि मनातली भीती मग तो मन कोणाला सांगते? मेंदूले. आणि मग मेंदू सांगते संपूर्ण बॉडीले, आणि संपूर्ण बॉडी ऍक्शन घेते. संपूर्ण बॉडी ऍक्शन घेते का नाही? आणि भीतीमुळे आपण काही पावलं उचलत नाही. बरोबर आहे? एम आय राईट ऑर रॉंग?